श्री रामनवमी उत्सव शिरडी 2024 श्री साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिरडी और शिरडी ग्रामस्थ श्री रामनवमी उत्सव यात्रा कमेटी सांस्कृतिक कार्यक्रम लावणी महोत्सव। श्री रामनवमी उत्सव शिरडी 2024 श्री साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिरडी और शिरडी ग्रामस्थ श्री रामनवमी उत्सव यात्रा कमेटी शिरडी इनकी ओर से सांस्कृतिक कार्यक्रम लावणी महोत्सव लोक कला नृत्य का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में शिरडी ग्रामीण उपस्थित रहे। इस अवसर पर रामनवमी उत्सव यात्रा कमेटी शिरडी की ओर से 16 अप्रैल से शुरू हुआ श्री रामनवमी उत्सव दरमियान श्री साई बाबा संस्थान के संरक्षण अधिकारी श्री रोहिदास माड़ी इन्होंने अपना कर्तव्य सुंदर तरीके से निभाया। शिरडी में आए हुए पदयात्री और साईं भक्त को किसी भी प्रकार के दिक्कत का सामना नहीं करना पड़ा। श्री साई बाबा संस्थान के संरक्षण अधिकारी रोहिदास माड़ी इनको यात्रा कमेटी की ओर से श्री साई बाबा संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, साई बाबा संस्थान के उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलबळे, यात्रा कमेटी के अध्यक्ष प्रतापराव जगताप, शिरडी नगर पंचायत के माजी प्रथम नगर अध्यक्ष कैलाश बापू कोते, माजी नगर अध्यक्ष अभय राजे शेके और अन्य उपस्थित मान्यवरों के हाथों से विशेष पुरस्कार देके सम्मानित किया गया। आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्वागत आहे। उद्या सुद्धा एक बरगतच कार्यक्रम साईबाबा संस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेला आहे। संस्थानच्या श्री रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने पहिल्या दिवसापासून पालखी पूजन असेल, काल पालखी पूजन समिती त्यांचं काम चोखपणे बजावलं, त्याचप्रमाणे कावड पूजन समिती यांनी सुद्धा त्यांचं काम चोखपणे बजावलं, त्याचप्रमाणे कुस्ती कमिटी नंतर आजची सांस्कृतिक कमिटी, त्याचप्रमाणे फूड फेस्टिवल कमिटी या सर्वांनी आपला ग्रामस्थ म्हणून या कार्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। मी सर्वांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे ग्रामस्थ या संपूर्ण कार्यक्रमाला सहकार्य करतायत, मी ग्रामस्थांचे आभार मानतो। आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी त्याचप्रमाणे सर्व प्रशासन ग्रामस्थांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहिलं। त्यामुळे साईबाबा संस्थान प्रशासन, त्याचप्रमाणे शिर्डी नगर परिषद प्रशासन, त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन या तिघांचे मी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रामनवमीच्या या उत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या लोककला कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर साहेब, त्याच्यानंतर हुलबळे साहेब, नगरपालिकेचे ढिगे साहेब हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। आता साहेबांच्या हस्ते या लोककलेचे ज्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली कार्यक्रम होत आहे असे आमचे शैलेश लोखंडे साहेब यांचा सत्कार गाडीलकर साहेब करतील। धन्यवाद।
दुनिया को देने वाला जिस घर पे जाके झोली फैलाता था वो घर कितना पावन होगा, पवित्र होगा। श्री साईं बाबा जब भिक्षा मांगा करते थे उनमें से कुछ घर ऐसे थे कि वहां बाबा अक्सर जाया करते थे। वो घर किसके थे? आज वो घर की स्थिति में है। यह सभी अनसुनी कहानी यात्रा साईं धाम की इस कार्यक्रम में बहुत जल्द आपके सामने लेके आ रहे हैं। शिर्डी गॅझेटियर श्री साईबाबा आगमन ते समाधी शताब्दीपर्यंत संपूर्ण माहिती। ही काल्पनिक कादंबरी नाही किंवा साईबाबांचे प्रदीर्घ असे चरित्रही नाही। बाबांच्या चमत्कार वगळून श्री साईबाबा शिर्डी आणि साई संस्थान यांचा फारसा प्रकाशित न झालेला, दुर्लक्षित असलेला, विस्मृतीत गेलेला हा इतिहास आहे। श्री साईबाबांबद्दलची दुर्मिळ माहिती अनेक बारकाव्यांनिशी, तारखेनिशी यात आलेली आहे। उपलब्ध झालेले संदर्भ पाहून पडताळून हा इतिहास मांडलेला आहे। अभ्यासकांसाठी हा संदर्भ ग्रंथ ठरावा। विशेष म्हणजे साईबाबांच्या जीवनावर असलेले हे पहिलेच मल्टीमीडिया पुस्तक आहे। शिर्डी गॅझेटियर पुस्तक मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी 99 22 44 43 08 या मोबाईलवरती संपर्क करावा।